तर काय करूयात, सायकल जरा साईडला काढून घेऊयात, त्याशिवाय रेस करता येणार नाही. नाही अजून लवकर आले असते. ते काय होतं, हातातलं काम सोडून यावं लागतं ना, ते डायरेक्ट आहे असं नाही. अच्छा, नाही काय विषय नाही. कोणती सोसायटी आपली? अच्छा, लहान मुलांनी पाहिला कसं इथं खेळत होते. अच्छा, लक्ष आहे ना ठेवलेलं. ते काय आता ऊन किती पडले ना, पाऊस पण पडतोय, ऊन पण पडतोय. कुठे रे बाळानो साप? अच्छा इथे आहे का? अरे बापरे, नाग आहे की हो. तर भला मोठा असा नाग साप आहे मित्रांनो जिन्याखाली. हे बघा, मुलं सायकल खेळण्यासाठी येतात आणि हा जो साप आहे नाग, विषारी जातीचा नाग या ठिकाणी बसलाय. चुकून एखादा मुलगा हे सायकल काढायला आला असता. लहान मुलं खेळतात आता सुट्ट्या असल्यामुळे, आणि इथे जिन्यामध्ये अंधार असल्यामुळे जर एखाद्या मुलाचा पाय त्याच्यावर नकळत पडला असता तर हा विषारी साप चावू शकत होता. तर माझं हे सांगणं, सोसायटीमध्ये राहत असतात तर हा जो जिना असतो तर जिन्याखाली एक लाईट लावा किंवा मग कुठल्याही पद्धतीची अडचण ठेवू नका. हे बघा, हा नाग इथे बसलाय. मी काय करते, सायकल काढून घेते पहिल्यांदा आणि मग आपण त्याला रेस्क्यू करू. कोणी पाहिलं होता साप? तुम्हाला कुठे दिसला साप? आधी कुठे दिसला? कसं बघितला? म्हणजे तुम्ही खेळत होते? आमचा बॉल जे 7व्या माळ्यातून पडला होता. आम्ही क्रिकेट खेळत होते. बॉलच्या शोधामध्ये फिरू लागलो. आम्हाला बॉल असल्याचा भास झाला. आम्ही इथे आलो आणि आम्हाला हा साप दिसला. आम्ही सापाला काही धक्का न लावता ते आमच्याकडे रागात. गुड जॉब. म्हणून आम्ही दादांना कळवलं. जाऊ द्या, तुम्ही लक्ष ठेवलं ते खूप छान केलं. मुलांचा, छोट्या मुलांचा बॉल आला होता मित्रांनो, चेंडू, आणि चेंडूच्या शोधात ते आले आणि त्यांना डायरेक्ट काय झालं, हा नाग दिसलेला आहे. सोसायटी एरिया आहे बघा. त्यांचं पण काय होतं, म्हणजे बोलत नाही, साप पकडत असतो. तर हे सगळ्यांचं सिक्रेट आहे की सगळ्यांना वाटतं मंत्र असतात, काही बोलत नाही. साप पकडताना आम्ही बोलत नाही, कारण आमचं पूर्ण लक्ष सापाकडे असतं आणि मंत्र वगैरे काय नसतं मित्रांनो. कोपऱ्यामध्ये मुलं सायकल इथे पार्क करतात. लहान मुलं आहेत सगळे, आणि लहान मुलांनीच हा साप इथे येताना पाहिलाय. आणि चांगला नाग आहे बघा. सोसायटी एरिया आहे. जर एखादं बाळ आलं असतं या ठिकाणी सायकल काढायला, अंधार असल्यामुळे जर त्याचा पाय चुकून या सापावर पडला असता तर बघा, विषारी जातीचा नाग जो आहे सहसा आपल्याला काय करत नाही, पण त्याच्या अंगावर आपण पाय देणार, त्याला त्रास होणार, त्याला बोलता येणार नाही, मग तो चावणार, स्वतः घाबरून चावणार, स्वतःच्या सुरक्षेसाठी तो चावणार. तर काय करूयात, सायकल जरा साईडला काढून घेऊयात, त्याशिवाय रेस करता येणार नाही. बघा, ज्यावेळेस नाग सापाला भीती जाणवते त्यावेळेस नाग साप कणा काढतो. मी कपडे जे आहेत माझ्या अंगावर ब्लॅक कलर आहे, डार्क कलर आहेत, आणि डार्क कलर असल्यामुळे मी त्याला रेस्क्यू करायला येणार. मी जवळ आले, डार्क कलर असल्यामुळे तो त्याला उठून दिसतो आणि तो काय करतोय, माझ्या अंगावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू हळूहळू हळू, खूप ऍग्रेसिव्ह आहे हा.
हो हो हो, तुला वाचवायला आलं, घाबरू नकोस. तर सापाला माहिती ना मित्रांनो की आपण त्याचा जीव वाचवायला आलोय, त्याला भीती जाणवणार आणि मग तो असाच आपल्यावर अटॅक करत राहणार. आपण काय करूयात, बाहेर नेऊयात आणि त्याला सेफ पद्धतीने रेस्क्यू करून त्याला पॅक करूयात. हो थांब जरा. एकदम शांत पद्धतीने त्याच्या मनाखाली घेऊन मी त्याला रेस्क्यू करणार आहे. कुठल्याही पद्धतीचा त्याला त्रास होता कामा नये. हे बघा तो फुल मला अटॅक वर आहे, शेपटी पण हातात घेऊन देत नाहीये. हो थांब जरा. ते बघा स्टिक टच केलं तरी तो किती ऍक्टिव्ह आहे. फक्त स्टिक टच केलं मी तरी अटॅक करण्याचा प्रयत्न करते. खूप जास्त चपळ आणि खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. झाले थोडा वेळ फक्त झाले आणि बरोबरच आहे झाले थोडा त्याला खाली सोडावं लागलं कारण तो स्टिक वरती येत होता. जर मी त्याला सोडला नसता तर तो हाताला चावू शकला होता मित्रांनो. बारीकच बघून या ठिकाणी आपली बॅग सेट केलेली आहे. हे बघा मंत्रतंत्र काही नव्हता इथे. त्याला असं वाटलं की मला जपायला जागा आहे आणि तो बॅगमध्ये गेला. यासाठी कुठल्याही पद्धतीचा मंत्रतंत्र नाहीये. ह्या काही टेक्निक्स आहेत साप पकडतानाचा. आणि बरेच लोक काय करतात, विजू त्याला पॅक करून टाका. विजूभाऊ आमचे प्रशिक्षणासाठी आहेत आणि कम्प्लीट झालेले. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे मंत्र यूज करतात आणि विदाऊट प्रशिक्षण बरेच जण सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच जणांना वाटतं की सापाची शेपटी धरली म्हणजे आम्ही साप पकडला. तर अशा गोष्टी नसतात मित्रांनो. सापाचं पूर्ण ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्याला पकडणे ही खूप मोठी रिस्क आहे जे आपल्या जीवावर बेतू शकते. या ठिकाणी लहान मुलांना साप तुम्ही पाहिलं तर ह्या मुलांनी साप पाहिला होता. ते इथं बॅट बॉल खेळत असताना वरून बॉल पडला, बॉलच्या शोधात आले आणि साप दिसला. त्यामुळे सोसायटीमध्ये जेवढी स्वच्छता असेल तेवढी चांगली ती स्वच्छता होती, म्हणून आलेला साप लवकर नजरेस आला. आणि आता आपण त्याला रेस्क्यू करून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करणारे या सोसायटीवाल्यांचे सगळ्यांचे आभार की सापाला कुठल्याही पद्धतीची विजा नाही केली त्यांनी. दिसले आपल्याला कॉल केला त्याला वाचवण्यासाठी. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. आता या सापाला पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला. तसेच इतरांनाही शेअर करा जेणेकरून लोक साप मारणार नाहीत आणि आपल्या भागातील सापे वाचले जातील. धन्यवाद. आता चाललेला आहे बघा तो थोडासा ॲग्रेसिव्ह आहे त्याच्यामुळे बसला होता, पण थोडीशी त्याची भीती दूर झाली आणि तो गेला, लगेचच गेला. खूप सुंदर पद्धतीने गेला.